साथ तुमची बातमी आमची। मंगळवारी IPL 2025च्या शेवटच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं लखनौ सुपर जायंट्सला 6 विकेट्सनं पराभूत केलंय। लखनौच्या एकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात कर्णधार ऋषभ पंतनं लखनौसाठी 118 धावांची शानदार खेळी खेळली, परंतु त्याची खेळी संघाला विजयाकडे नेऊ शकली नाही। RCBसाठी कर्णधार जितेश शर्मानं अखेर 33 चेंडूत 85 धावा करून सामन्याचं चित्रच पालटले। त्यानं 6 षटकार आणि 8 चौकार मारले। लखनौच्या 227/3च्या प्रत्युत्तरात RCBनं 18.4 षटकात 230/4 धावा करून सामना जिंकला। IPLच्या इतिहासातील हा तिसरा सर्वाधिक धावांचा पाठलाग आहे। 228 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं दमदार सुरुवात केली। फिलिप सॉल्टनं 30 धावा तर विराट कोहलीनं 54 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली। मात्र मधल्या षटकात लखनौ सुपर जायंट्सनं सामन्यात पुनरागमन केलं। त्यांनी रजत पाटीदार आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना झटपट बाद करत RCBला अडचणीत आणलं। यानंतर मयंक अग्रवाल आणि जितेश शर्मानं संघाची धुरा सांभाळत लक्षवेधी भागीदारी रचली। मयंकनं 23 चेंडूत 41 धावा करत संयमी खेळी खेळली, तर दुसऱ्या बाजूनं जितेश शर्मानं आक्रमक शैलीत फलंदाजी करत 33 चेंडूत नाबाद 85 धावा ठोकल्या। जितेश शर्माची ही खेळी सामना फिरवणारी ठरली आहे। त्यानं 8 चौकार 6 षटकारांचा वर्षाव करत LSGच्या गोलंदाजावर दडपण टाकलं। त्याच्या या आक्रमक फटकेबाजीमुळे RCBनं 8 चेंडू राखून विजय मिळवला। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।